नमस्कार, डिजिटल आदिवासी पोर्टलवर पुन्हा ॲपल स्वागत आहे. पाहूया आजच्या बातम्या. महाराष्ट्र व गुजरातला जोडणारा, गेल्या काही वर्षात सर्वाधिक वाहतूक वाढणारा व सध्या रुंदीकरण आणि संपूर्ण कॉन्क्रिटीकरणाचे काम सुरू असलेल्या नंदुरबार ते धानोरा गुजरात हद्द या मार्गावर नंदुरबार नजीक रेल्वे ट्रॅकवर उड्डाणपूलऐवजी अंडरपास केला जात आहे. त्यामुळे भविष्यात वाहतुकीची मोठ्या प्रमाणावर कोंडी होण्याची शक्यता आहे. नवापूर तालुक्यातील खांडबारा येथील लोकनियुक्त सरपंच यांनी शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याप्रकरणी त्यांचे सरपंचपद जिल्हाधिकारी व अपर आयुक्त यांनी रद्द केले आहे. आता त्यांचा पदभार उपसरपंच योगेश भगवान चौधरी यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. माल ट्रकचा लोखंडी रॉड दुरुस्त करताना त्याला उच्चदाब वीज वाहिन्याचा संपर्क आल्याने विजेचा धक्का लागून एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना शहादा ऊ चावदातर्फे हवेली येथील भमरटा चौफुलीवर घडली. या प्रकरणी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी होणाऱ्या पालिका निवडणुकीच्या मतमोजणीसाठी नंदुरबारात राजकीय पक्षप्रतिनिधींची बैठक होणार आहे. यावेळी त्यांना मतमोजणी संदर्भातील माहिती दिली जाणार आहे. निवडणूक अधिकारी, सहाय्यक अधिकारी व इतर अधिकारी उपस्थित राहणार आहेत. नंदुरबार शहरातील द्वारकाधीशनगर भागात घरगुती वापराच्या सिलेंडरमधून वाहनांमध्ये घरगुती वापराचा गॅस भरणाऱ्या एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयिताकडून सिलेंडर, विद्युत मोटार आणि वजन काटा असा एकूण 40,800 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आकांक्षित नंदुरबार जिल्हा कार्यक्रमांतर्गत राबविण्यात येणारे सर्व उपक्रम प्रभावी असून त्यांची पूर्ण प्रयत्नाने अंमलबजावणी केल्यास त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येतील आणि जिल्हा राज्यात अव्वल स्थान मिळवेल, असे प्रतिपादन भारत सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव पियुष सिंह यांनी केले. शहादा शहरात गेल्या काही दिवसांपासून मोकाट कुत्र्यांचा उच्छाद अक्षरशः नियंत्रणाबाहेर गेला आहे. रात्रीच्या वेळी रस्त्यावरून चालणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे झाले आहे. पादचारी आणि दुचाकीस्वारांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. नंदुरबार तालुक्यातील वळवद येथे कृषी विभागामार्फत प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. या वर्गास तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून कृषी विज्ञान केंद्रातील विषय विशेषज्ञ जयंत उत्तरवार उपस्थित होते. मंडळ कृषी अधिकारी कुणाल ठाकूर, उपकृषी अधिकारी करणसिंग गिरासे व गटाचे प्रतिनिधींच्या उपस्थितीत प्रशिक्षण वर्ग झाला. हे प्रशिक्षण जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी CK ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियान अंतर्गत रब्बी हंगामाकरिता तालुका कृषी अधिकारी SS राजपूत यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय शहादा येथे रेड रिबन क्लब अंतर्गत एड्स जनजागृती सप्ताहानिमित्त पोस्टर स्पर्धा आयोजित करण्यात आले. उद्घाटन प्राचार्य डॉक्टर MK पटेल व प्रमुख अतिथी म्हणून ग्रामीण रुग्णालय शहादा येथील एड्स समुपदेशक डॉक्टर जितेंद्र नायदे उपस्थित होते. शहादा तालुक्यातील म्हसावद येथे रामनाम संकीर्तन व ग्रामदेवता पुजारी संकल्प 108 गाव परिक्रमा कलश यात्रा अंतर्गत 101वा रामनाम संकीर्तन नृत्य गरबासह उत्साहात पार पडला. शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथील एकमुखी दत्त यात्रेला जवळपास 400 वर्षांचा इतिहास आहे. या यात्रेत शेतकऱ्यांसाठी बैलजोडी, बैलगाडी व शेती अवजारे मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी येत असतात. मात्र आधुनिक यंत्रयुगात लाकडी गाडीचे महत्त्व काहीसे कमी होत असताना दिसत आहे. याला दुसरे कारण व्यापारी. यावर्षी सोयाबीन, कापूस, मका, केळी, पपई, मूग, उडीद आदी पिकांना भाव नसल्याने व काही भागात अतिवृष्टीचा फटका मोठ्या प्रमाणावर बसल्यामुळे शेतकऱ्यांनी लाकडी गाडीकडे पाठ फिरवल्याचे व्यापारी बोलत आहेत. येथील यात्रेत जवळपास 4 पिढ्यांपासून अनेक व्यावसायिक आपल्या 25 ते 30 लाकडी गाड्या विक्रीसाठी आणत होते. मात्र यावर्षी व्यापाऱ्यांची कमी झाल्याने आणि आलेले 5-6 व्यापाऱ्यांनी फक्त 5 ते 7 लाकडी गाड्या विक्रीसाठी आणल्या आहेत. मात्र खरीदार नसल्याने व्यावसायिकांच्या व्यावसायिकाला मोठा फटका बसत असल्याचे दिसून येत आहे. महावितरणने ऑक्टोबर महिन्यात वीज दरवाढ जाहीर केली होती. या वाढीनुसार प्रति युनिट 35 ते 95 पैशांपर्यंत बिलात वाढ होऊन सर्व ग्राहकांना याचा फटका बसला होता. या दरवाढीमुळे जिल्ह्यात कृषी पंपांची संख्या वाढून 6,000 एवढी झाली आहे.
यामुळे 18 मेगावॉट विजेचा भार कमी झाल्याने शेत शिवारात दिवसा वीज मिळू लागली आहे. 18 मेगावॉट विजेची थेट बचत झाल्याने 10,000 शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळून शेती सिंचनाला गती आली आहे. नंदुरबार तालुक्यातील धानोरा ग्रामीण रुग्णालयात मातांसाठी कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आले. यावेळी परिसरातील 34 मातांची शस्त्रक्रिया करण्यात आली. यावेळी सर्जन डॉक्टर शिरीष शिंदे, भूलतज्ञ डॉक्टर राहुल वसावे, स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर श्वेता जिंदे, डॉक्टर उमेश जाधव यांनी मातांच्या लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया केली. एसटी महामंडळाने नंदुरबार शहर व परिसरातील प्रवाशांच्या सोयीसाठी धुळे आणि शिरपूर मार्गावर बस फेऱ्या वाढीची मागणी करण्यात आली आहे. सध्या धुळे व शिरपूर मार्गावर प्रवाशांची मोठी संख्या आहे. प्रवाशांना वेळेवर बसगाड्या मिळत नसल्याने त्यांचे हाल होण्याचे प्रकार वाढत आहेत. बसगाड्या कमी असल्याचा फायदा अवैध प्रवासी वाहतूक करणारे घेत आहेत. यामुळे आगाराने धुळे मार्गावर बस फेऱ्या वाढीची मागणी करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांनी अक्कलकुवा तालुक्यातील कात्री येथे भेट देत विविध कामांची पाहणी केली. प्रारंभी सीईओ गोयल यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. नमन गोयल यांनी जिल्हा परिषद शाळेत भेट देत शैक्षणिक गुणवत्ता, विद्यार्थ्यांची उपस्थिती, स्वच्छता आणि उपलब्ध सुविधा तपासल्या. ग्रामपंचायत कार्यालय येथे ग्रामविकास कामे, विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी, नागरिक सेवा व नोंदवही तपासून माहिती घेतली. अंगणवाडी केंद्र, कात्री येथे पोषण आहार, बालविकास कार्यक्रम व मुलांची उपस्थिती तपासून आवश्यक मार्गदर्शन केले. यावेळी सरपंच संदीप मोहन वळवी, ग्रामरोजगार सहाय्यक, शिक्षक, ग्रामपंचायत अंगणवाडी व आरोग्य कर्मचारी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. सटाणा तालुक्यातील 9 वर्षांच्या चिमुकल्या मुलीवर झालेल्या अमानुष अत्याचाराच्या क्रूर घटनेच्या निषेधार्थ विसरवाडी येथे शुक्रवारी मूक मोर्चा काढण्यात आला. अल्पसंख्याक हक्क दिनानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्यांना नुकतेच जिल्हाधिकारी कार्यालयातील एका कार्यक्रमात गौरवण्यात आले. अध्यक्षस्थानी अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे होते. राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेत 10 किलोमीटर अंतर पोहून नंदुरबार येथील देव अभयसिंग राजपूत याने पहिल्या 10 स्पर्धकांमध्ये स्थान मिळविले आहे. राज्यस्तरावर 8वा क्रमांक मिळविणारा देव हा नंदुरबार जिल्ह्यातील पहिला जलतरणपटू आहे. नंदुरबार शहरातील महिला महाविद्यालयात विद्यार्थी विकास विभाग व उर्दू विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय अल्पसंख्याक हक्क दिन साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर सुनील कुवर होते. कार्यक्रमात प्राचार्य डॉक्टर एस.एच. जैदी, प्राचार्य डॉक्टर मधुकर देसले यांनी मार्गदर्शन केले. यानिमित्त वक्तृत्व स्पर्धा व घोषवाक्य स्पर्धा घेण्यात आली. केंद्र सरकारचे अतिरिक्त सचिव पीयूष सिंग यांनी तळोदा तालुक्यातील अंगणवाडी व प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी आढावा घेत काही सूचना देखील केल्या. शहादा तालुक्यातील सुलतानपूर येथील शासकीय आश्रमशाळेत झालेल्या परिषदेत शैक्षणिक उपक्रमांवर चर्चा झाली. राज्यभरात सकारात्मक शिस्त या विषयावर शिक्षण परिषद व सभांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती गटशिक्षण अधिकारी डॉक्टर योगेश सावळे यांनी यावेळी दिली. नंदुरबार येथील श्रीमती प्यारीबाई ओसवाल प्राथमिक विद्यामंदिरात शाळांतर्गत विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आले होते. त्यात विद्यार्थ्यांनी स्वतः बनविलेली उपकरणे मांडली होती. शहादा तालुक्यातील म्हसावद येथील कुबेर विद्यालयात हस्तकला वस्तूंचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन शिक्षण विस्तार अधिकारी ममता पटेल यांच्या हस्ते करण्यात आले. अक्कलकोवा येथील जवाहर नवोदय विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात माजी विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. नंदुरबार येथील नॅशनल गर्ल्स हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात आनंद मेळावा घेण्यात आला. विद्यार्थ्यांनी लावलेल्या स्टॉलवरील खाद्यपदार्थाचा पालकांनीही आस्वाद घेतला. या कार्यक्रमात नॅशनल प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक शेख वासिफुद्दीन, शेख सगीर, शबाना, निशात, मोहसिना, नगरपरिषद मराठी शाळेच्या मोनाली हिम्मत पाटील, नगरपरिषद उर्दू शाळेच्या अन्सारी आमेना, फरहाना, रिजवाना आदी उपस्थित होते. अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या यूट्यूब चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या.